श्री स्वामी समर्थ. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री आहे. 12 महिन्यातील सर्वात मोठी शिवरात्री म्हणजे महाशिवरात्री होय. महाशिवरात्रीला महादेवाचे पूजन कसे करावे, 4 प्रहर मध्ये महादेवाची पूजा कशी करावी, निश्चित कालामध्ये शिवपूजन कसे करावे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, ओढ स्वामी सेवेची या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. महाशिवरात्री, माघ कृष्ण चतुर्दशीस येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री म्हणतात. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते, पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र ही महत्वाची असते व त्यास महाशिवरात्री असे म्हणतात. महाशिवरात्रीला महादेवाचे अधिक पटीने, लाखो पटीने शिवतत्व सक्रिय असते. हा दिवस शंकराच्या उपासनेचा असतो. या दिवशी केलेली सर्व सेवा, उपासना, अभिषेक, पूजा अत्यंत फलदायी ठरत असते. शिवपार्वतीचे आशीर्वाद मिळून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी सर्वांनी उपवास धरावा. उपवासाला भगर, मीठ, शाबू खाऊ नये. काही भागांमध्ये एकादशी प्रमाणे शिवरात्रीला ही भगर खाल्ली जाते. शिवरात्रीला दूध, फळे खाऊन उपवास धरावा. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्नाचा नैवेद्य दाखवून मग उपवास सोडावा. ही शिवलिंगाची पूजा 4 प्रहर मध्ये करायची असते. या 4 प्रहरची माहिती पुढे सांगितली आहे. महाशिवरात्रीला घरातील शिवलिंगाची पूजा कशी करायची ते पहा. सर्वप्रथम आंघोळ करून झाल्यानंतर शुभ्र पांढरे वस्त्र परिधान करावेत. सायंकाळी पूजा करणार असाल तर हातपाय धुवून मगच पूजेला बसावे. त्यानंतर कपाळाला पांढरे भस्म किंवा अगरबत्तीचे भस्म लावावे. बसण्यासाठी आसन घ्यावे. पूजेची मांडणी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे येईल अशा प्रकारे बसावे. ज्या जागी पूजा मांडणार ती जागा स्वच्छ गोमूत्र व पाणी शिंपडून पुसून घ्यावी. एक छोटी रांगोळी काढावी. त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावरती एक स्वच्छ धुतलेले पांढरे वस्त्र अंतरावे. ज्या काही पूजेमध्ये ठेवलेल्या समया असतील, गाईच्या तुपाचा दिवा असेल तो प्रज्वलित करून घ्यावा. धूप अगरबत्ती असतील त्या प्रज्वलित करून घ्याव्यात. मांडलेल्या पूजेला अगरबत्ती, धूप ओवाळावा. दिव्याला गंध, अक्षता, हळदी, कुंकू, फुले अर्पण करून नमस्कार करावा. तुपाचा दिवा ठेवताना देवांच्या उजव्या हाताला येईल अशा प्रकारे ठेवावा. त्यानंतर पूजेची सुरुवात गणेश पूजेने करावी. त्यासाठी एक तामण घ्यावे. 2 दाणे अक्षता तामणामध्ये ठेवाव्यात. तामणामध्ये गणपतीची मूर्ती ठेवावी. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करावा. गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती गायत्री मंत्र, आपल्याला जो येईल तो गणपतीचा मंत्र म्हणून गणपतीच्या मूर्तीवरती अभिषेक करावा. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती अलगद उचलून घ्यावी व स्वच्छ पुसून घ्यावी. आपल्या उजव्या हाताला विड्याची 2 पाने ठेवावीत. पानावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. त्यावरती गणपतीची मूर्ती ठेवावी. सुप्रतिष्ठित मस्तू, निर्विघ्न मस्तू असे म्हणावे. गणपतीची पंचोपचार पूजा करावी. गणपतीला गंध, अक्षता, हळदी, कुंकू, फुले, दुर्वा अर्पण कराव्यात. अशा प्रकारे गणपतीचे पूजन झाल्यानंतर नमस्कार करावा. त्यानंतर शिवलिंगाला पंचामृताचा अभिषेक करण्यासाठी एक प्लेट किंवा तामण घ्यावे. तामणामध्ये किंवा प्लेटीमध्ये 2 दाणे अक्षता ठेवाव्यात. देवघरातील शिवलिंग घ्यावे. शिवलिंगाची ही निमुळती बाजू उत्तरेकडे येईल अशा प्रकारे ठेवावे. ओम श्री उमा महेश्वराय नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामी असे म्हणून 2 दाणे अक्षता महादेवावर अर्पण कराव्यात. त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती पंचामृताचा अभिषेक करावा. एक एक करत क्रमाक्रमाने अभिषेक करावा. सर्वप्रथम गाईच्या दुधाने अभिषेक करावा. गरम न केलेले कच्चे दूध वापरावे. ओम श्री उमा महेश्वराय नमः दुग्ध स्नानम समर्पयामी असे म्हणावे. अशा प्रकारे दुधाने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप चालू ठेवावा. दुधाच्या स्नानानंतर 2 पळी पाणी शिवलिंगावरती अर्पण करावे. ओम श्री उमा महेश्वराय नमः दुग्ध स्नानाते शुद्धोदक स्नानम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर दह्याने अभिषेक करावा. ओम श्री उमा महेश्वराय नमः दधी स्नानम समर्पयामी असे म्हणावे. 2 पळी शुद्ध जल अर्पण करावे. ओम श्री उमा महेश्वराय नमः दधी स्नानाते शुद्धोदक स्नानम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर गाईच्या तुपाचा अभिषेक करावा. ओम श्री उमा महेश्वराय नमः घृतम स्नानम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर 2 पळी शुद्ध जल अर्पण करावे. ओम श्री उमा महेश्वराय नमः घृत स्नानाते शुद्धोदक स्नानम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर मधाने अभिषेक करावा. ओम श्री उमा महेश्वराय नमः मधु स्नानम समर्पयामी असे म्हणावे. 2 पळी शुद्ध जल अर्पण करावे. ओम श्री उमा महेश्वराय नमः मधु स्नानाते शुद्धोदक स्नानम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर साखरेचा अभिषेक करावा.
ओम श्री उमामहेश्वराय नमः शर्करा स्नानम समर्पयामी असे म्हणावे. 2 पळी शुद्ध जल अर्पण करावे. ओम श्री उमामहेश्वराय नमः शर्करा स्नानाते शुद्धोदक स्नानम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर 1 पळी पाणी दिव्यावरती धरून ते गरम करावे. जास्त गरम करू नये, थोडेच गरम करावे. ओम श्री उमामहेश्वराय नमः उष्णोदक स्नानम समर्पयामी असे म्हणून ते पाणी शंकराच्या पिंडीवरती अर्पण करावे. त्यानंतर साध्या पाण्याने पिंडीवरील जे काही पंचामृत असेल ते स्वच्छ धुवून घ्यावे. हे तयार झालेले पंचामृत टाकून न देता घरातील सर्वांनी ते तीर्थ म्हणून ग्रहण करावे. त्यानंतर महादेवाची पिंडी स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर शुद्ध पाण्याने पिंडी स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर रुद्राभिषेक करण्यासाठी एक ताम्हण घ्यावे. ताम्हणामध्ये 2 दाणे अक्षता ठेवाव्यात. अभिषेक करण्यासाठी गळती पात्राचा वापर करावा किंवा पळी आणि पैलाच्या साह्याने तुम्ही अभिषेक करू शकता. घरात जर महादेवाची पिंडी नसेल तर सुपारीवरती किंवा रुद्राक्षावरती तुम्ही अभिषेक करू शकता किंवा आपल्या कुलदैवताच्या टाकावरती तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. त्यानंतर 2 दाणे अक्षता घेऊन महादेवाच्या पिंडीवरती अर्पण कराव्यात. हा अभिषेक साध्या पाण्याने करावा. रुद्राक्षाची माळ असेल तर तीही पिंडीवर ठेवून अभिषेक करावा. सेवेला सुरुवात करण्याआधी श्री स्वामी स्तवन 1 वेळा म्हणावे. 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. त्यानंतर 1 वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणावे. शिवपिंडीवरती माता पार्वतीचे स्थान असल्यामुळे 1 वेळा श्री सुक्ताचा अभिषेक करावा. त्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र एकदा म्हणावे. त्यानंतर रुद्राध्याय वाचावेत. वाचत असाल तर जपे विनियोग म्हणावे. वाचत असाल तर जपे, तसेच अभिषेक करत असाल तर अभिषेके, हवन करणार असाल तर हवने विनियोग असे म्हणावे. रुद्रपाठ करत असताना 11 नमन विभाग आणि 11 चमक विभाग संपूर्ण वाचावेत. मराठी किंवा संस्कृत रुद्रपाठ तुम्ही करू शकता. मौलोचंद्रम या प्रार्थनेने या रुद्राचा शेवट होतो. 1 वेळा काळभैरव अष्टक म्हणावे. हे शिव कवच एकदा वाचावे. त्यानंतर ही रामरक्षा वाचावी. रामरक्षेच्या 1 ते 9 ओवी वाचाव्यात. त्यानंतर रुद्र गायत्री मंत्र 11 वेळा म्हणावा. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र 11 वेळा म्हणावा. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणावा. पंचप्रणव युक्त महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणावा. महामृत्युंजय मंत्र म्हणून झाल्यानंतर शेवटला ही प्रार्थना म्हणावी. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, संजीवनी मंत्र 11 किंवा 1 वेळा इत्यादी सर्व स्तोत्र मंत्र म्हणत असताना अभिषेक करावा. हे सर्व स्तोत्र मंत्र नित्यसेवा या ग्रंथामध्ये तुम्हाला मिळतील. अभिषेक करून झाल्यानंतर पिंडी स्वच्छ रुमालाने स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर हे अभिषेक केलेले तीर्थ टाकून न देता घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून ग्रहण करावे. रोज थोडे थोडे घरामध्ये शिंपडावे. यामुळे वास्तूचा दोष नाहीसा होतो. या तीर्थाने असाध्य आजार आणि व्यसने नाहीशी होतात. एक ताम्हण ठेवावे. ओम श्री उमामहेश्वराय नमः आसनार्थे अक्षताम समर्पयामी असे म्हणून 2 दाणे अक्षता ताम्हणामध्ये ठेवाव्यात. 1 बेलपत्र पालते ठेवावे. फुलांचे पानांचे देठ नेहमी देवाकडे असावेत अशा प्रकारे ठेवावे. त्यावरती हे अभिषेक केलेले शिवलिंग ठेवावे. सुप्रतिष्ठित मस्तू असे म्हणावे. घरी रुद्राक्षाची माळ असेल तर तीही अर्पण करू शकता. आपण गळ्यामध्ये घातलेली किंवा जपासाठी वापरलेली माळ पूजेमध्ये वापरू नये. ओम श्री उमामहेश्वराय नमः गजवस्त्रम समर्पयामी असे म्हणून पिंडीला पांढरे कापसाचे गजवस्त्र अर्पण करावे. महाशिवरात्रीला आणि सोमवारी बेल तोडू नये. बेल आदल्या दिवशीच आणून ठेवावा. विकत आणला तरीही चालतो. त्यानंतर शिवपार्वतीची पंचोपचार पूजा करावी. ओम श्री उमामहेश्वराय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असे म्हणून शिवपिंडीला चंदन लावावे. बाजारात मिळते ते पांढरे भस्मही तुम्ही लावू शकता. ओम श्री उमामहेश्वराय नमः अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी असे म्हणून शिवपिंडीवरती अखंड पांढरे तांदूळ अर्पण करावेत. ओम श्री उमामहेश्वराय नमः भस्म समर्पयामी असे म्हणून भस्म अर्पण करावे. जर तुमच्याकडे भस्म नसेल तर सेवा करत असताना जी अगरबत्तीची किंवा धुपाची रक्षा पडते तीही तुम्ही भस्म म्हणून वापरू शकता. ओम श्री उमामहेश्वराय नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी असे म्हणून हळदी कुंकू अर्पण करावे. हळदी कुंकू पिंडीच्या खाली अर्पण करावे. जिथे पार्वती मातेचे स्थान असते तिथे अर्पण करावे. ओम श्री उमामहेश्वराय नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणी समर्पयामी असे म्हणून फुले अर्पण करावीत. त्यामध्ये रुईची, मंदारची, धोत्र्याचे फूल व फळ तसेच बेलाचे फळ अर्पण करावे. मिळाले तर अर्पण करू शकता. महादेवाला तुळस अर्पण करू नये. शिव अष्टोत्तर नामावली म्हणत असा उलटा बेल महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करावा.
108 बेल नसतील तर एकच बेल हातामध्ये घेऊन पूर्ण 178 नामावली वाचून मग नंतर अर्पण केला तरीही चालतो. बेलाच्या जागी फुलांच्या पाकळ्यांचा किंवा तांदळाचा वापर करू शकता. नागकेशर, काळे तीळ पिंडीवरती अर्पण करू शकता. विड्याची 2 पाने घेऊन त्यावरती सुपारी, हळकुंड, खारीक, खोबरे यथाशक्ती दक्षिणा ठेवावा. थोडेसे तांदूळ ठेवावेत. ओटीचे साहित्य ठेवू शकता. ही ओटी पार्वती मातेसाठी असते. ओम श्री उमा महेश्वराय नमः धूपम आग्रहपयामी असे म्हणून धूप ओवाळावा. ओम श्री उमा महेश्वराय नमः दीपम दर्शयामी असे म्हणून दिवा ओवाळावा. फळांचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. त्यासाठी पाण्याचे चौकोनी भरीव मंडल करावे. त्यावरती नैवेद्य ठेवावा. पाण्यामध्ये बेलपत्र बुडवून गायत्री मंत्र म्हणून ते नैवेद्यावरती ठेवावे. त्यानंतर दुसरे बेलपत्र हातात घेऊन पाण्यामध्ये बुडवून 3 वेळा नैवेद्याभोवती फिरवावे. त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, मुद्दानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ओम ब्रह्मण्यमृतत्वाय स्वाहा असे म्हणून नैवेद्य दाखवावा. ते बेलपत्र महादेवाजवळ ठेवून पुन्हा एकदा बेलपत्र हातात घेऊन हीच कृती करावी. ओम श्री उमा महेश्वराय नमः ध्यायम ध्यायमी नमस्काराने समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असे म्हणावे. सर्व पूजेला नमस्कार करावा. त्यानंतर आरती करावी. सर्वात आधी गणपतीची आरती करावी. त्यानंतर दुर्गे दुर्गटभारी ही पार्वती मातेची आरती करावी. त्यानंतर शंकराची आरती करावी. त्यानंतर कापूर प्रज्वलित करून कापराची आरती करावी. कर्पूर गौरम करुणावतारम ही कर्पूर आरती करावी. सर्व देवांना कापूर दाखवावा. त्याचबरोबर घरातल्या सर्वांनी कापूर घ्यावा. त्यानंतर शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो ही गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो ही शिव प्रार्थना 11 वेळा म्हणावी. पूजेमध्ये जी काही कळत न कळत आपल्याकडून जर काही चूक झाली असेल तर हात जोडून क्षमा मागावी. अशा प्रकारे हे महाशिवरात्रीला शिवपूजन करावे. महाशिवरात्रीला प्रदोष काळापासून ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत या 4 प्रहरामध्ये शिवलिंगाची पूजा आणि अभिषेक केला जातो. प्रत्येक प्रहरामध्ये बेलपत्र, फुले, भस्म वाहून पूजा केली जाते. पहिला प्रहर सायंकाळी 6:11 ते रात्री 9:23 आहे. या काळात ओम नमः शिवाय हा जप करत शिवलिंगावरती दुधाने अभिषेक करावा. दुसरा प्रहर रात्री 9:23 ते 12:35 आहे. या दुसऱ्या प्रहर मध्ये शिवलिंगावरती दह्याने अभिषेक करावा. तिसरा प्रहर मध्यरात्री 12:35 ते 3:47 आहे. या तिसऱ्या प्रहरामध्ये शिवलिंगावरती गाईच्या तुपाने अभिषेक करावा. आणि चौथा प्रहर पहाटे 3:47 ते सकाळी 6:59 आहे. या प्रहरामध्ये मधाने अभिषेक करावा. सर्व झाल्यानंतर मग शुद्ध जलाने अभिषेक करावा. महाशिवरात्रीला जागरण करून तुम्ही असे 4 प्रहरला पूजा करू शकता. जर 4 प्रहरला पूजा करणे शक्य नसेल तर निदान मध्यरात्री निश्चित कालामध्ये 12:28 ते 1:18 या काळामध्ये तुम्ही शिवपूजा करू शकता. दिवसभरात तुम्ही वेळ असेल तशी पूजा करू शकता. पण या 4 प्रहरला आणि निश्चित कालाला खूप महत्व असते. प्रत्येक प्रहरला जर 10-10 मिनिटे जरी सेवा केला तरीही चालते. 108 बेलपत्रे तुम्ही प्रत्येक प्रहरला 27-27 असे अर्पण करू शकता. अशा प्रकारे हे महाशिवरात्रीला 4 प्रहर पूजा केली जाते. सकाळी 4थ्या प्रहरची पूजा झाल्यानंतर दही भाताचा नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. त्यानंतर मग गोड अन्नाचा नैवेद्य दाखवून आपण जेवण करावे. अशा प्रकारे हे महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. निर्माल्य असेल ते एका झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. शिवपिंडी, गणपतीची मूर्ती देवघरात ठेवावी. तर ही महाशिवरात्रीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.